हे जे म्हणजे विचार कर, त्याने त्या संबंधित व्यक्तीला किती त्रास दिला असेल की त्यांनी माँसाहेबांच्या पुतळ्यावर अशा पद्धतीची हरकत करण्याची हिंमत केली. म्हणून बोलतो ना, हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांचा मुलगा हे दोन्ही श्री 420 आहेत. लोकांना फसवणं आणि सर्वात मोठे दोघंही फ्रॉड आहेत. आणि अशा लोकांमुळे आज बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांची जे नावाची जी बदनामी होते ना, त्याचं मुख्य कारणच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहे. त्याला पहिल्या 420च्या फ्रॉड केसमध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेला अटक करा पहिलं, अशी मागणी मी पहिलं सरकारकडे जाऊन करणार आहे. किंवा पहिलं करा, कारण हे असे फ्रॉड अगर समाजामध्ये फिरायला लागले आणि फसवलं कोणाला, मराठी माणसालाच फसवलं. मराठी माणसाच्या नावाने घाणेरडं राजकारण करणारे मग तो पावस करत ना, कोण होता तो? मराठीच होता ना. कधी पत्राचाळच्या लोकांना संपवायचं, कधी त्या शिवडी बिवडीच्या आजूबाजूच्या मॉल तिकडच्या लोकांच्या जागा लुटायच्या. आता ह्या पावसकर नावाच्या मराठी माणसाचं घर का लुटलं? मग मराठी माणसाच्या नावाचं राजकारण का करता तुम्ही? त्यांचंच घर लुटताय ना मग तुम्ही. संजय राऊत असं म्हणतात 150 ते 200 कोटी खर्च तो फडणवीस यांच्या बॅनरवर झाला. हां, फडणवीस यांच्या बॅनरवर झाला. अहो लक्षात घ्या, फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्याची जनता त्यांच्यावर प्रेम करणारी आहे. म्हणून अशा कोणीही अगर आमच्या फडणवीस साहेबांचे बॅनर राज्यभर लावले असतील तर ह्याला हिरवी मिरची लागायची कारणच नाही ना. मला कारणच नाही. ह्याचे पहिले ह्याचा जो मालक होता तो पण पहिला फडणवीस साहेबांचेच फोटो लावायचा स्वतःबरोबर. 2014 ते 19मध्ये फडणवीस साहेबांबरोबर फोटो लावायचा ना. सामनामध्ये पण फडणवीस साहेबांचेच फोटो यायचे. मग आता कशाला मिरची लागते? फडणवीस साहेबांच्या एवढे लाखोनी चाहते आहेत, करोडोनी चाहते आहेत. कोणी अगर त्यांचा होर्डिंग बॅनर लावला असेल ते पण महाराजांना फूल टाकतं ना. म्हणजे काय संजय राऊत, राजाराम राऊतला मोहम्मद अली जिल्ह्याला फूल टाकताना उद्धव ठाकरेचा फोटो लावायचा होता का? कारण ते मोहम्मद अली जिन्नावाले झालेले आहेत ते. म्हणून त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही असं वाटतं मला.